वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवर। या आठवड्यामध्ये 25 मार्चला बुध मेष राशीमध्ये प्रवेश करत आहे आणि 31 मार्चला शुक्र मीन राशीमध्ये प्रवेश करत आहे। बुध महाराजांची राहूपासून सुटका झाल्यामुळे मिथुन आणि कन्या राशीला थोडा दिलासा मिळणार आहे आणि शुक्राचा त्याच्या उच्च राशीमध्ये प्रवेशामुळे तुळ आणि वृषभ राशीवर होणारा परिणाम या आठवड्यामध्ये जाणून घेऊयात। मेष रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या षष्ठ स्थानातून होत आहे। षष्ठ स्थानामध्ये केतू आहे। नोकर वर्गाकडून तुम्हाला पाहिजे तसे सहकार्य या आठवड्यात मिळणार आहे। कर्जाविषयीची कामे पुढे ढकला। विरोधकांपासून त्रास होण्याची शक्यता आहे। सप्तमेश धनेश शुक्र लाभस्थानामध्ये शनी बरोबर युतियोगात असल्याने नोकरी व्यवसायामध्ये लाभ उद्भवतील। व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल। जोडीदाराकडून या आठवड्यामध्ये लाभ होण्याची शक्यता आहे। एखाद्या कौटुंबिक समारंभामध्ये सहभागी व्हाल। मित्रपरिवारांबरोबर हा काळ चांगला जाईल। आठवड्याच्या शेवटी मात्र आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे। उष्णतेमुळे त्रास होण्याचा संभव आहे। विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी जास्त मेहनत करावी लागणार आहे, तरच यश संपादन होईल। कलाकारांसाठी हा आठवडा तितकासा चांगला जाणार नाही। घरातील वातावरण चांगलं राखणं तुमच्यावर अवलंबून आहे। गुरुची उपासना सुरू ठेवा। वृषभ रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या पंचम स्थानातून होत आहे। पंचमेश धनेश बुध आठवड्याच्या सुरुवातीला व्ययस्थानामध्ये प्रवेश करत आहे। खर्चावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे। मुलांच्या तब्येतीची काळजी या आठवड्यामध्ये घ्यावी लागणार आहे। परीक्षेसाठी त्यांच्याकडून उत्तम तयारी करून घेणे आवश्यक आहे। कलाकारांना या आठवड्यामध्ये परदेश दौऱ्याचे योग येऊ शकतात। राशी स्वामी शुक्र दशम स्थानात असल्याने नोकरीच्या ठिकाणी तुमच्या शब्दाला मान राहील। सगळ्यांचे उत्तम सहकार्य मिळेल, त्यामुळे यशाचे नवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होतील। सप्तमेश मंगळ दशम स्थानात असल्यामुळे व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाणार आहे। जोडीदाराकडून जास्त अपेक्षा ठेवू नका, तो त्याच्या कामामध्ये व्यस्त राहणार आहे। मारुतीची उपासना सुरू ठेवा। मिथुन रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या चतुर्थ स्थानातून होत आहे। राशी स्वामी बुध दशम स्थानातून लाभस्थानामध्ये प्रवेश करत आहे। कामाच्या व्यापातून या आठवड्यामध्ये तुम्हाला थोडी मोकळीक मिळेल। नोकरीमध्ये तुमच्यासाठी लाभदायक घटना घडतील। घरातील वातावरण या आठवड्यामध्ये तुमच्यासाठी फारसे अनुकूल राहणार नाही। घराच्या शांततेसाठी आईच्या मतांना विचारात घ्या। पंचमेश व्ययेश शुक्र भाग्यस्थानामध्ये भाग्येश शनी बरोबर असल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी उत्तम कालावधी आहे। भाग्यात वृद्धी होईल, तसेच कलाकारांना नवीन संधी उपलब्ध होतील। आठवड्याच्या शेवटी आरोग्याची काळजी घ्या। उष्णतेच्या विकारांनी त्रास होणार नाही ते पहा। कर्जासंबंधीची कामे या आठवड्यामध्ये करणे टाळा। तसेच कोर्ट कचेरीची कामे असतील तर ती पुढे ढकला। विरोधकांना काही गैर करण्याची संधी या आठवड्यात देऊ नका। सतर्क आणि सावध राहा। मारुतीची उपासना सुरू ठेवा। कर्क रास आठवड्याच्या सुरुवातीला राशी स्वामी चंद्राचे भ्रमण राशीच्या तृतीय स्थानातून होत आहे। तृतीयेश बुध दशम स्थानामध्ये प्रवेश करत आहे। कामानिमित्ताने फिरतीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे। भावंडांशी या आठवड्यामध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे। घरातील वातावरण तुमच्यासाठी थोडेफार अनुकूल राहील। आईच्या आरोग्याबाबत चिंता राहील। एखाद्या अचानक झालेल्या लाभामुळे तुमचा आठवडा चांगला जाईल। विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मेहनत करावी लागणार आहे। तसेच आरोग्याबाबत काळजी घ्यावी लागणार आहे। उष्णतेने त्रास होण्याची शक्यता असल्याने थंड पदार्थाचे सेवन करणे टाळावे। कुठल्याही वाहनाने प्रवास करणे या आठवड्यामध्ये टाळा। गुरुची अथवा दत्ताची उपासना सुरू ठेवा।
सिंह रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या धनस्थानातून होत आहे. धनेश लाभेश बुध भाग्यस्थानामध्ये प्रवेश करत आहे. भाग्यात वृद्धी होईल. धनस्थानातील केतू धार्मिक कार्यामध्ये पैसा खर्च करायला लावेल. एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देऊन आल्याने मनस्वास्थ्य चांगले राहील. तृतीयेश दशमेश शुक्र सप्तम स्थानामध्ये सप्तमेश शनी बरोबर असल्याने व्यापारी वर्गाला व्यवसायामध्ये फायदा होईल. नोकरीच्या निमित्ताने प्रवास योग येतील. जोडीदाराची उत्तम साथ या आठवड्यात मिळेल. तरी पण मध्येच काहीतरी मतभेद होण्याची शक्यता आहे. चतुर्थेश मंगळाची सप्तम स्थानातील उपस्थिती घरातील वातावरणामध्ये थोडा तणाव निर्माण करण्याची शक्यता आहे. राशी स्वामी रवी अष्टम स्थानातून भ्रमण करत असल्यामुळे आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. गजाननाची उपासना करत राहा. कन्या रास, आठवड्याच्या सुरुवातीला लाभेश चंद्राचे भ्रमण तुमच्याच राशीतून होत आहे. आठवड्याची सुरुवात चांगली आणि लाभदायक होणार आहे. राशी स्वामी बुध या आठवड्यामध्ये अष्टम स्थानामध्ये प्रवेश करत आहे. त्यामुळे आरोग्याबाबत जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. धनेश शुक्र षष्ठ स्थानात असल्याने तसेच तो षष्ठेश शनीच्या युतीमध्ये असल्यामुळे कर्जाविषयीची कामे या आठवड्यामध्ये पूर्ण होतील. कोर्ट कचेरीच्या कामाला वेग मिळेल. नोकर वर्गाकडून या आठवड्यामध्ये चांगले सहकार्य मिळेल. तुमच्या हातून या आठवड्यामध्ये काही देवकार्य होण्याची शक्यता आहे. तृतीयेश मंगळाच्या षष्ठ स्थानातील उपस्थितीमुळे उष्णतेच्या विकाराने त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. भावंडांशी वादविवाद होणार नाही याची काळजी घ्यावी. विनाकारण प्रवास करणे या आठवड्यात टाळा. देवीची उपासना सुरू ठेवा. तुळ रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या व्ययस्थानातून होत आहे. खर्चावर या आठवड्यामध्ये नियंत्रण ठेवावे लागणार आहे. तुम्हाला देखील कळणार नाही अशा रीतीने पैसा खर्च होणार आहे. व्ययेश भाग्येश बुध सप्तम स्थानामध्ये प्रवेश करत असल्याने जोडीदाराशी या आठवड्यामध्ये जुळून घ्यावे लागणार आहे. आठवड्याच्या मध्यात तुमच्याच राशीतून चंद्राचे भ्रमण होणार आहे. राशी स्वामी पंचम स्थानात असल्यामुळे तब्येत चांगली राहील. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने आठवडा चांगला जाईल. कलाकारांना देखील या आठवड्यामध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील. आठवड्याच्या शेवटी चंद्राचे भ्रमण राशीच्या धनस्थानातून होत असल्यामुळे आर्थिक स्थिती उत्तम राहील. जोडीदाराकडून फायदा दर्शवितो. सप्तमेश मंगळ कुंभ राशीमध्ये पंचम स्थानामध्ये शनी बरोबर युती योगात असल्याने विवाह कार्यामध्ये फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रेम प्रकरणांमध्ये वितुष्ट येण्याची शक्यता आहे. श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा. वृश्चिक रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या लाभस्थानातून होत आहे. लाभेश बुध षष्ठ स्थानामध्ये प्रवेश करत आहे. आईच्या माहेरकडून काही लाभ होण्याची शक्यता आहे. तुमची कर्जाविषयीची कामे या आठवड्यामध्ये पूर्ण होतील. कोर्ट कचेरीच्या कामांना देखील वेग येईल. नोकर वर्गाकडून उत्तम सहकार्य मिळण्याची अपेक्षा आहे. तुमच्या तब्येतीची काळजी घेऊनच एखाद्या जबाबदारीचे काम हाती घ्या. आठवड्याच्या मध्यात घराच्या सजावटीसाठी काही खरेदी करण्याचे योग आहे. घरातील वातावरण तुमच्या मनाप्रमाणे आनंदी उत्साही राहील. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल, पण आईच्या तब्येतीबाबत थोडी चिंता राहील. आठवड्याच्या शेवटी घरातील वातावरण चांगले राहील याबाबत काळजी घ्या. राशी स्वामी मंगळ चतुर्थ स्थानात असल्यामुळे घरातील वातावरणामध्ये फरक घडू शकतो. विद्यार्थ्यांनी जास्त मेहनत घेणे अपेक्षित आहे. महादेवाची उपासना सुरू ठेवा. धनुरास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या दशम स्थानातून होत आहे. नोकरी व्यवसायामध्ये गुप्तशत्रूंपासून त्रास होण्याची शक्यता आहे. दशमेश बुध पंचम स्थानामध्ये प्रवेश करत आहे. ज्यांना नवीन नोकरी शोधायची आहे किंवा ज्यांना नोकरीमध्ये बदल करायचा आहे त्यांच्यासाठी हा काळ उत्तम आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अभ्यासावर लक्ष देणे आवश्यक आहे. कलाकारांना देखील या आठवड्यामध्ये उत्तम संधी उपलब्ध होतील. राशी स्वामी गुरु पंचम स्थानात असल्यामुळे तब्येत उत्तम राहील. लाभेश शुक्र तृतीय स्थानात असल्याने मित्रपरिवारासोबत किंवा मोठ्या भावंडांसोबत बाहेर जाण्याचे योग आहेत. नक्कीच त्यांच्या बरोबर तुमचा प्रवास उत्तम होईल. आठवड्याच्या शेवटी मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. प्रवासामध्ये वायफळ खर्च टाळा. तुमच्या उत्साहावर विरजण पडणार नाही ह्याची काळजी घ्या. एकूणच हा आठवडा चांगला जाईल. सूर्याची उपासना सुरू ठेवा.
मकर रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या भाग्यस्थानातून होत आहे. भाग्येश बुध चतुर्थ स्थानामध्ये प्रवेश करत आहे. भाग्यात वृद्धी होईल. ध्यानधारणेमध्ये या आठवड्यात वाढ करावी लागणार आहे. घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे. हातून एखादे शुभ कार्य घडण्याची शक्यता आहे. आईचे आशीर्वाद या आठवड्यामध्ये जरूर घ्या. दशमेश शुक्र धनस्थानामध्ये असल्यामुळे नोकरी व्यवसायामध्ये बढतीचे योग येण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीला नक्कीच यश प्राप्त होणार आहे. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. नवीन संधी तुमच्यासाठी उपलब्ध होतील. लाभेश मंगळ पण धनस्थानी असल्यामुळे आर्थिक स्थिती उत्तम राहील. राशी स्वामी शनीची धनस्थानातील उपस्थिती तुमच्या सगळ्या आर्थिक गोष्टींची कमी भरून काढणार आहे. त्यामुळे 7.5 मध्ये निराश झालेल्यांना थोडा दिलासा मिळणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी उत्तम काळ आहे. कलाकारांना देखील या आठवड्यामध्ये उत्तम संधी उपलब्ध होतील. प्रयत्नांना यश मिळेल. 7.5 साठी मारुतीची उपासना सुरू ठेवा. कुंभ रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या अष्टम स्थानातून होत आहे. आरोग्याबाबत काळजी घेणे या आठवड्यामध्ये जरुरीचे आहे. अष्टमेश बुध तृतीय स्थानामध्ये प्रवेश करत आहे. लहान भावंडांच्या आरोग्याबाबत देखील या आठवड्यामध्ये चिंता राहील. भाग्येश चतुर्थेश शुक्र लग्नस्थानामध्ये राशी स्वामी शनी बरोबर युती योगामध्ये आहे. उच्च शिक्षणामध्ये सहज यश प्राप्त होईल. घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. हातून काही देवकार्य होण्याची शक्यता आहे. दशमेश मंगळ तुमच्याच कुंभ राशीत आहे. नोकरीच्या ठिकाणी अचानक वातावरणामध्ये फरक होणार आहे. आठवड्याच्या शेवटी सहकार्यांबरोबर जुळून घ्यावे लागेल. डोके शांत ठेवून इतरांशी संवाद साधा. आपल्याच बोलण्याने आपण संकटात पडणार नाही याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांना परीक्षेचा कालावधी चांगला जाईल. देवीची उपासना सुरू ठेवा. मीन रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या सप्तम स्थानातून होत आहे. जोडीदाराची उत्तम साथ या आठवड्यात मिळणार आहे. सप्तमेश चतुर्थेश बुध धनस्थानामध्ये प्रवेश करत आहे. घरातील वातावरण या आठवड्यामध्ये चांगले राहील. जोडीदाराकडून या आठवड्यामध्ये फायदा होणार आहे. व्यावसायिकांना हा आठवडा चांगला जाईल. आठवड्याच्या मध्यात आरोग्याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. उष्णतेने त्रास होणार नाही याची काळजी घ्या. भाग्येश मंगळ व्ययस्थानात असल्यामुळे गजाननाची उपासना या काळामध्ये करत राहा. खर्चाचे प्रमाण वाढल्यामुळे थोडं खर्चावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. राशी स्वामी गुरुची सप्तम दृष्टी अष्टम स्थानावर असल्यामुळे संकटांवर मात कराल. प्रवास करणे या आठवड्यात टाळा. शक्यतो विमानाने प्रवास करणे टाळा. तरी पण काळजी घेणे उत्तम आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जास्त तयारी करावी लागणार आहे. गजाननाची उपासना सुरू ठेवा. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा. आणि असंच दर आठवड्याला साप्ताहिक राशी भविष्य बघण्यासाठी हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.